मंगळवेढा उलजंती गावानजीक प्रवासी वाहतूक करणारी खासगी बस पलटी होऊन अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली असून हा अपघात मंगळवारी पहाटे 6:30च्या सुमारास झाला। अपघाताची माहिती मिळताच 108 क्रमांक ॲम्ब्युलन्सने अपघातातील जखमींना मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय, पंढरपूर विठ्ठल मंदिर दर्शन मंडप व सांगोला ग्रामीण रुग्णालयाच्या ॲम्ब्युलन्समध्ये घालून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते। विजापूरहून भाविक या बसमध्ये बसून पंढरपूरकडे निघाले होते। मरवडे उलजंती रोडवर आल्यानंतर या ठिकाणी ब्रिजचे काम चालू आहे। त्या ठिकाणी आल्यावर ही बस पलटी झाली। यामध्ये 35 प्रवासी प्रवास करत होते। त्यामध्ये काही जण जखमी झाले आहेत। जखमीवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत। आप कहाँ से आ रहे थे? एमपी। और जा रहे थे किधर? अब यात्रा करने के लिए जा रहे थे। कल पंप पर कर्नाटक में सब दर्शन किए। हाँ। और इसी में आ रहे थे शनि सिंगापुर, शिरडी के साईं बाबा और त्र्यंबकेश्वर जा रहे थे। तो कितने लोग थे बस में? 60 लोग थे। हाँ, और 2-4 ड्राइवर अलग। हाँ, जी पता नहीं कैसे जी पलटी। हम तो दूसरे नंबर की सीट पे थे, जब पता लगा ये बाहर ही थे। डॉक्टर महेश लिंगे, पंढरपूर लोकेशन। आज सकाळी साधारणतः 5:30-6:30 दरम्यान पंढरपूर उलजंती रोडवर एक इंदोरवरून विठ्ठल दर्शनासाठी प्रवासी येत होते। त्यानंतर येता येता त्यांचा उलजंती रोडवरती ॲक्सिडेंट झाला। त्यावेळी जवळजवळ 38 पेशंट तिथं इन्फेक्टेड झाले। त्यापैकी आता आपण इथं पंढरपूर सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर इथे एक 20 पेशंट घेऊन आलेलो आहे। बाकीचे 18 पेशंट राहिलेले मागणं आपल्या बऱ्याचशा 108च्या ॲम्ब्युलन्स घेऊन येत आहेत। त्यातले पहिले जे जास्त क्रिटिकेअर होते तेवढे आपण सध्या इमर्जन्सी शिफ्ट करून घेऊन आलेलो आहे। इथं कुठं झालंय नेमकं? पण हुलजंती रोडवरती। किती वाजता? हुलजंती मरवडे रोडवरती। किती वाजता झालं? साधारण 7:30च्या दरम्यान सकाळी। अजून टोटल मयत किती आहे? मयत एकच आहे सध्या तरी। अजून मयत एकच आहे, ते मंगळवेढा आलेचला सोडलेला आहे। हा, अजून आलेत का? अजून मागून पेशंट यायला आहेत।